गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध। अनधिकृत पार्किंग रॅकेटवर चुनाभट्टी पोलिसांची धडक कारवाई, मुख्य आरोपी अटकेत। नमस्कार, मी मीनाक्षी घोडके, गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। कुर्ला पूर्व येथील MMRDA वसाहतीच्या जागेवर मागील 5 वर्षापासून अवैध पार्किंग प्लॉट चालवणाऱ्या टोळीवर चुनाभट्टी पोलिसांनी मोठी कारवाई केली। या कारवाईत मुख्य आरोपी मोहम्मद अजूम शेखला अटक करण्यात आली असून अनधिकृत पार्किंग तात्काळ बंद करण्यात आले आहे। MMRDA वसाहत भंडारी, मॅटरलॉजी, कुर्ला, कुरेशनगर आणि गॅलेक्सी अपार्टमेंट शेजारील मोकळ्या जागांवर अजूम शेख, त्यांचा मुलगा रफिक शेख आणि साथीदार सोनू उर्फ मानू यांनी अधिकृत परवाना मिळालेला आहे असे भासवून पार्किंगचा बेकायदेशीर व्यवसाय सुरू केला होता। स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सदर प्रकरणाची चौकशी केली असता MMRDA कडून कोणतीही परवानगी मिळालेली नसल्याचे स्पष्ट झाले। त्यानंतर MMRDA चे सुरक्षा अधिकारी रवी सोनकप्पा कुंचीकुर्वे यांच्या तक्रारीवरून चुनाभट्टी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 254/2025 नुसार भादवी कलम 285, 351, 2, 318, 4, 3, 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी अजूम शेख यांना अटक केली आणि चालवले जात असलेले पार्किंग बंद केले। सदर परिसरातून 51 अवैध पार्क वाहनांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे। या कारवाईमुळे वसाहतीतील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला असून वाहतूक आणि मुलांसाठी मोकळा परिसर उपलब्ध झाला आहे। MMRDA प्राधिकरणाने पुढील देखरेखीकरिता ईगल सिक्युरिटी कंपनीच्या सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे। ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त श्री देवन भारती, सह आयुक्त श्री सत्यनारायण चौधरी, अप्पर आयुक्त श्री महेश पाटील, पोलीस उपायुक्त श्री नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त युसुफ सौदागर यांच्या मार्गदर्शनाखाली चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशा जाधव, सह पोलीस निरीक्षक काळे, पोलीस निरीक्षक ढोबळे, पोलीस उपनिरीक्षक टेंबे व त्यांच्या पथकाने केली। स्थानिक नागरिकांनी पोलिसांचे आभार मानत ही कारवाई स्वागतार्ह असल्याचं मत व्यक्त केलं आहे।